असं कितीदा व्हायचं, मी काहीही केलं ना तरी असा एक ग्रुप असायचा जो मला येऊन म्हणायचा की हे सगळं ठीक आहे पण तू छोटी पोरगी कर यार. हे पात्र इतकं जर मनात लोकांच्या आहे, 150 व्हिडिओज असतील छोटी पोरगीचे, तिचं एक विश्व तयार झालंय. तर माझे मामा लोक वगैरे सगळे मला फंक्शन असलं, कोणाचं लग्न असलं की इकडे ये, इथे उभी राहा आणि सुरू. इतकं म्हणजे आय वॉज द ओनली सोर्स ऑफ एंटरटेनमेंट इन माय फॅमिली. बरेचदा मी कॅमेऱ्याच्या मागे असतो आणि मला लिटरली हसायला येतं. एका व्हिडिओमध्ये पाहिलं, ती म्हणत होती लेमणी आलो लेमणी आलो. अरे किती सही आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी मी तशी आता बोलायला लागेल. जसं नागपूरला नंगा पुतळा नावाची एक जागा आहे, गल्ली बोळात एक ठिकाणचा ब्रेड पकोडा मिळतो, इतका छान असतो की मला तो पाहिल्यावर मला माझं कोणी जुना नातेवाईक भेटल्यासारखं वाटतं. नमस्कार मंडळी, आज आपल्या इकडे श्री कृपेने बिंदियाज ऑनलाईन शॉपच्या मालकीणबाई आलेल्या आहेत. सोटी पोरगी असल्यापासून ते मालकीण बनेपर्यंतचा प्रवास आज त्या आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तुम्हाला लक्षात आलंच असेल, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आज आपण एका अवली अभिनेत्रीला भेटणार आहोत. खरं तर इन्फ्लुएन्सर्स हा शब्द ट्रेंड व्हायच्या आधीच आपली नागपूरची पोट्टी सगळ्यांना हसण्यासाठी इन्फ्लुएन्स करत होती. अजिबात वेळ न दवडता लगेच भेटूया एक दोन नव्हे तर तब्बल 18 पात्रांची आई असलेल्या निधी देशपांडे हिला. नमस्कार निधी. नमस्कार. आणि तू इतकं छान इंट्रोडक्शन दिलंयस माझं, आय एम व्हेरी हॅप्पी. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगातमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच फॉर चुझिंग मी टू बी अ पार्ट ऑफ इट. येस. सो आपण गप्पा मारणार आहोत. बिलकुल. अगदी तुझ्या ज्या व्हिडिओमध्ये तू जो काय म्हणत खोडकरपणा आम्हाला दिसतो तोच दिसू दे आम्हाला. ओके, सुरू करूया. बिलकुल. त्या सगळ्यात पहिला प्रश्न, तुझी आता मी म्हंटल तसं तुझी 18 पात्र आहेत, बरोबर आहे ना? नंबर का जास्त आहे? नाही, राईट. तर या सगळ्या पात्रांची वेगवेगळा एक ऑडियन्स बेस आहे, सगळे फॅन्स आहेत. पण ज्याने तुझी मूळ सुरुवात झाली अशी सोटी पोरगी, तर तिची त्या पात्राची सुरुवात कशी झाली, किंबहुना आपण असं म्हणूयात सोटी पोरगीचा बड्डे कधी असतो? हा, तर एप्रिल महिन्यात छोटी पोरगीचा वाढदिवस असतो. एक दिवस मी सहज अगदी ते जे ॲप होतं ज्यात लेन्सनी चेहरा चेंज होतो, तर आय जस्ट डाउनलोडेड आणि मी जस्ट स्क्रोल करत होते. तर मला ते एक लेन्स दिसलं ज्यात ते चेहरा जरा फनी दिसत होता, मोठे डोळे आणि आवाज बदलत होता. आणि मी अगदी कॅज्युअली म्हणजे बसल्या बसल्या असं जसं आपण बोलतो तसं मी बोलली आणि तो व्हिडिओ मी जस्ट तयार केला. तेव्हा मला एडिटिंग, यूट्यूब, डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन हे काहीही माहीत नव्हतं. जस्ट एक बडबड केली मी ती आणि तो व्हिडिओ फक्त जोडला आणि मग मी अनिकेतला दाखवला. अनिकेत म्हणजे माझा नवरा, त्याला दाखवला. तो हसायला लागला आणि हे खूप बढिया आहे म्हटलं. ओके. मग तो घरी पाठवला, आई बाबा असा फॅमिलीमध्ये सगळ्यांना फार आवडला. म्हटलं यार हे काहीतरी स्ट्राईक होत आहे. बरं, त्याआधी मी सोटी पोरगी जे नाव आहे तर ते मी कॉलेजमध्ये असताना किंवा लहान असताना ना अशी मिमिक्री करायची लहान मुलीची. असंच नातेवाईकांमध्ये वगैरे असं बोलायची की तेव्हा माझ्याच आवाजात आवाज बदलून की जसं एखादी छोटी मुलगी कशी बोलेल तसं बोलायची. तर तेच मी आता ह्या लेन्समध्ये केलं. बट एव्हरीबडी लाईक्ड इट सो मच. मग मी तो म्हणजे अनिकेत मला म्हणाला हा आपण फेसबुकवर टाकायला पाहिजे. म्हटलं अरे हे कसं, हा चेहरा वगैरे मी असा केलाय, हे काय आपण असं टाकायचं. पण अरे तू टाक, खूप मस्त आहे. मग फेसबुकवर अपलोड केला आणि तो इतका पसरला, तो व्हायरल झाला. मला सगळीकडनं मेसेजेस यायला लागले विदिन अ वीक की अरे आम्हाला हा व्हिडिओ आला आणि मस्त व्हिडिओ आहे. आणि खूप तेव्हा त्याचे 1000 व्ह्यूज झाले होते फेसबुकवर. हा, आणि आय वॉज सो हॅपी. 1000 व्ह्यूज झाले. आपण अशीच बडबड केली. आणि मग असंच गंमत म्हणून मी दिवसाला 3-4 असे तिचे व्हिडिओ खूप केले आणि बस अपलोड करत गेली फेसबुकवर. आणि मग तिचे व्ह्यूज हळूहळू इतके वाढायला लागले. देन वी डिसाइडेड की आपण सोटी पोरगी नावाचं फेसबुक पेज सुरू करू. तोपर्यंत म्हणजे तू तुझ्या पर्सनल अकाउंटवर पर्सनल वरून अपलोड करत होती. पण मग तो इतका व्हायरल झाला असल्या कारणाने आणि आय हॅड लॉट्स ऑफ कॉन्टेंट, तेव्हा इतकं शूट करून ठेवलं होतं मी ते. मग तो व्हिडिओ मी फेसबुक पेजवर टाकला आणि इतके छान कॉमेंट्स आणि सगळं यायला लागलं की मग मी हळूहळू त्याची पेस वाढवत आणि अशा ठराविक दिवशी टाकत, मग एक थीम घेऊन, एक स्टोरी घेऊन त्याच्या भोवती हळूहळू वीव करत पुढचे व्हिडिओज केले. तरी साधारण किती वर्षांचा आहे हा प्रवास? या एप्रिलमध्ये म्हणजे पुढच्या एप्रिलमध्ये 7 वर्ष पूर्ण होते. 7 वर्ष सोटी पोरगीचा 7वा बड्डे. 7वा बड्डे. येस. ओके. सो तू आता म्हणालीस तसं की तू रॅन्डमली व्हिडिओ शूट करत होतीस आणि नंतर हळूहळू स्टोरीज त्याच्या भोवती डेव्हलप केल्या. मी एका मुलाखतीत तुझं ऐकलं होतं की तू स्क्रिप्ट लिहित नाहीस, एकही वाक्य तू लिहित नाहीस, बरोबर? राईट.
मग ही पात्राची उभारणी जी असते असं म्हणतात, तर ती काय प्रोसेस असते नेमकी, की तू बाबा नेमकं काय करतेस, बसतेस, विचार करतेस, कसं लिहून वगैरे काय करतेस? आता हे असं वाटतं मला की मी हे जाणून बुजून असं करायला जात नाही. कधीतरी आपण फॅमिली फंक्शन्समध्ये किंवा कुठेही आपल्या आजूबाजूला आपल्याला असे काही लोक दिसतात, भेटतात, की जे आपल्या डोक्यात स्ट्राईक होतात, की अरे ही ह्याची पर्टिक्युलर स्टाईल फार वेगळी आहे. हा कसा बोलतोय किंवा हा वेगळाच हसतोय किंवा ही पहा कशी प्रत्येक गोष्टीला असं बदलते. तर ते कुठेतरी ऑटोमॅटिकली नोट होत असावेत. आणि मग एक सेंट्रल आयडिया घेऊन जेव्हा मी ती स्टोरी रचत जाते तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते ट्रेट्स येतात. त्यामुळे त्याची उभारणी अशी मी ठरवून करत नाही की हा असं नोट केलं की हा हा ह्या पात्राला असं असेल किंवा ह्या पात्राचं असं कधीच आजपर्यंत केलं नाहीये. जे सुचेल ते बोलत ते पात्र तयार झालंय. खूपदा एक पात्र हे मला भेटलेल्या 3-4 पात्रांचं मिश्रण सुद्धा असतं. ग्रेट. तर त्यामुळे असं ते होत जातं. आणि स्क्रिप्ट म्हणशील तर मी खरंच म्हणजे आजपर्यंत इनफॅक्ट आमच्या इथे श्रीकृपेने ही फार डेडिकेटेड सिरीज होती, ज्यात 3 ब्रँड्स इन्व्हॉल्ड होते. पण लग्नाच्या प्रोसेसेस जर सोडल्या, म्हणजे आता आपल्याला जसं विहिणीची पंगत घ्यायची आहे किंवा असं असं फक्त सेंट्रल सोडलं तर मी कधीच काहीच लिहिलं नाही. इनफॅक्ट मला जमतच नाही, की मला जर म्हटलं की तू एक एपिसोड लिहून दे, इट्स व्हेरी टफ. कॅमेरा सुरू झाल्यानंतर बोलणं आय एम कम्फर्टेबल, पण जर लिहायला म्हटलं तर ते मला माहित नाही, म्हणजे ती माझी प्रोसेसच नाहीये समहाऊ. एक्झॅक्टली. ते उत्स्फूर्तपणा आहे ना खरं तर, आणि तो लोकांना जास्त आवडतो तुझ्यातला. मी आता जसं म्हटलं तसं की तू सुरुवातीला जसे फोन सुरू केलंस आणि बोलायला वगैरे सुरुवात करायचीस, आणि त्याच्यानंतर आता आमच्या इथे श्रीकृपे कडून राईट ती सिरीज झाली. तर त्याच्यामध्ये ना तो जो तू माहोल क्रिएट केला होतास तो खूप वेगळा होता. म्हणजे रेग्युलरली आम्ही जे निधीचे व्हिडिओ बघतो, सोटी पोरगीचे जे व्हिडिओ बघतो, तिथे एक बाबा आपले रेग्युलर कपडे आहेत, कोणीतरी बोलतंय, ह्या पद्धतीचे असतात. पण त्याच्यासाठी पूर्ण तामझाम होता सगळा. तर हे सगळं तू एकटीने करतेस, वन वुमन आर्मी आहे की कोणी मदतीला असतं, टीम बनवली आहेस, कसं काय असतं ते प्लॅनिंग? माझ्यासोबत माझा नवरा इज इंटिग्रल पार्ट ऑफ माय एव्हरी व्हिडिओ. म्हणजे तो कॉन्टेंटमध्ये जरी कुठेही दिसत नसला किंवा तो मला कॉन्टेंटमध्ये कधीही सुचवायला जात नाही, पण तो माझा पहिला ऑडियन्स असतो आणि तो माझा सगळ्यात मोठा चिअर लीडर आहे. अरे इसको करते हैं, अरे ये तो हो जाएगा, अरे हे तर खूपच मस्त झालं, इसको तुम डाल दो, इसका देखो तुम मजा. हे त्याचं जे म्हणजे नॉट जस्ट सपोर्ट, इट इज मोर दॅन इट इज एनकरेजमेंट. अँड ही इज इट्स जस्ट अस ॲज अ टीम. म्हणजे ओकेजनली कधीतरी लाइटिंगसाठी किंवा सेटअपसाठी लागणारी मदत सोडता इट्स जस्ट अस. म्हणजे खूपदा मी माझा मेकअप करत असते आणि तो पूर्ण सेट लावून रेडी ठेवतो माझ्यासाठी, गरम पाण्यासहित. तू आता फक्त ये आणि मस्त. आणि म्हणजे करताना सुद्धा आता मी उत्स्फूर्तपणे करते, त्यामुळे मला आयडिया नसते की तो व्हिडिओ किंवा कुठल्या डायरेक्शननी जाणार, पण त्याच्या रिॲक्शनवरून मला कळत असतं की तो इतका हसतो, तोच स्वतःच एवढा हसतो. आणि कधी कधी तर असं झालंय की व्हिडिओ शूट करताना तोच जोरात हसलाय, त्यामुळे आम्हाला कट करायला लागलाय आणि पुन्हा घ्यायला लागलाय. म्हणजे आय कॅन शो यू सम व्हिडिओज. जसं एक माझ्या नवऱ्याची बायकोचा एक व्हिडिओ होता विच वेंट व्हायरल, क्रेझी व्हायरल. त्यात तो दुसरा टेक करावा लागला कारण पहिल्या व्हिडिओ तोच खूप जोरात हसला. असं खूपदा होतं. ब्लूपर्स. बिलकुल. आणि तो खूप बिंदास्त, म्हणजे त्याच्या ह्या रिॲक्शन्समुळे किंवा याच्यामुळे मला डायरेक्शन पण कळते आणि ही इज माय टीम. वी आर अ टीम ऍक्च्युली. खरं तर मंडळी, निधी ज्या टीमचा उल्लेख करते त्यांनाही आपण भेटणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. निधी, मी असं ऐकलंय की तू मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंयस, बरोबर? तर त्याविषयी काय सांगशील? तो अनुभव काय होता आणि कशी ती संधी मिळाली? नाटकात म्हणशील तर मी अगदी पहिल्या वर्गात असल्यापासून काम केलंय. म्हणजे मला एवढं आवडायचं स्टेजवर असं काही करायला, की कुठेही मला चान्स मिळाला, अँकरिंग असू दे किंवा नाटक असू दे किंवा कुठलंही कथाकथन असू दे, हे सगळं मला फार आवडायचं. त्यामुळे शाळेत असल्यापासून मी नाटकातून कामं करत आली आणि पुढेही म्हणजे कमर्शियलमधून नाटकांमधूनही मी काही कामं केली आहेत पुण्यात असताना. त्याच्यानंतर मी मुंबईत जेव्हा आली तेव्हा मी 1-2 हिंदी एपिसोडिक्समध्ये कॅमिओ रोल्स केले होते. हां. तर आय वॉज थिंकिंग की मी त्या डायरेक्शननेच जाईन ऑडिशन्स करत करत. पण दिस थिंग हॅपन्ड. म्हणजे सोटी पोरगी झाली. अनप्लॅन झाली. त्याच्यामुळे काय की मला इतकी मजा यायला लागली, कारण मला ही कल्पना नव्हती की आपण एखाद्या पात्राला जन्माला घालू शकू, आपण त्याला लिहू शकू. मला असं वाटत होतं की आपण कोणी दिलेले डायलॉग्स बोलणं, ऍक्टिंग बेसिकली हे आपल्याला करायचं आहे, हे करायला आपल्याला मजा येते. पण जेव्हा तिची जी प्रोसेस होती त्यात मला इतकी मजा येत होती स्वतःला. ते क्रिएशन जे होतं ना, आय स्टार्टेड एन्जॉईंग इट.
इट वॉज अ न्यू थिंग जी मी स्वतःबद्दलच तिच्यामुळे डिस्कवर केली की आपण लिहू शकतोय, म्हणजे न लिहिताच आपण लिहितोच आहे, विचार करू शकतो, डेव्हलप करू शकतोय. तर त्यामुळे मला हे फार आवडायला लागलं डिजिटल, आणि इट वॉज न्यू. म्हणजे तेव्हा असं खूप माहिती नव्हतं. युट्यूब चॅनल जेव्हा मी सुरू केलं तेव्हा ते मॉनिटाईज करता येतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मी असेच व्हिडिओज अपलोड करत होते. मग हळूहळू कळत कळत वी स्टार्टेड मॉनिटायझिंग. मग काही ब्रँड्स वगैरे पण अप्रोच झाले आणि मग हळूहळू ते पुढे होत गेलं. तर त्यामुळे जसं तू जो प्रश्न विचारलास की नाटक कमर्शियल मी केलेलं आहे, आणि त्यानंतर मला नाटकात तर आता सुद्धा बिलकुल आवडेलच करायला. नाटक स्टेज इज माय फर्स्ट लव्ह ऑलवेज. जे थ्रिल आहे स्टेजमध्ये किंवा कशात, ते फार वेगळं आहे असं मला वाटतं. लाईव्ह ऑडियन्स समोर करणं इज डेफिनेटली खूप छान. आणि आताही माझी इच्छा आहे की डिजिटलमध्ये तर आहेच, पण पुढेही जर छान इंटरेस्टिंग रोल्स मिळाले तर आय वुड डेफिनेटली लव्ह पुन्हा त्याकडे म्हणजे जायला. बघू शकतील ना तुला पण लोक या बिलकुल, माध्यमातून बिलकुल. पुन्हा भेटतील याचा तुझाही प्रयत्न चालू आहे. बिलकुल बिलकुल अगदी. तू आता सोटी पोरगीचं आतापर्यंत आपण म्हटलं, पण तुझं मी म्हटलं तसं की अनेक पात्र आहेत आणि त्यातली काही ना हिंदी पण होती. म्हणजे अंकलजी, इफ आय एम नॉट रॉंग, तर Yes. अंकलजीसाठी तू जेव्हा हिंदीतून सुरू केलंस तेव्हा मला आठवतं की असं काहीसा वाद झालेला की तू मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहेस तर मराठीतून कर, हिंदी बरोबर. कशाला. तर यावरती तू खूप सुंदर उत्तर दिलं होतंस. मला तेच तुझ्याकडून ते ऐकायचंय पुन्हा की मराठी हिंदी हा वाद घालण्यापेक्षा जे क्रिएटर म्हणून तुम्ही एखाद्याकडे बघा, तर नेमका तो प्रसंग काय होता आणि त्याच्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती? मी जसं सोटी पोरगीचं सांगितलं ना, तर तेव्हा जो व्हिडिओ मी त्या फिल्टरने केला सोटी पोरगीचा, तेव्हाच एक दुसरं फिल्टर स्वाईप करून हिंदीमध्ये बडबड केली, ती अंकलजी म्हणून केली. आणि तेही काही व्हिडिओज मी पर्सनलवर टाकले. खरं म्हणजे सोटी पोरगीच्या आधी मी अंकलजी टाकला व्हिडिओ, आणि पर्सनलवर त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि मग मी सोटी पोरगी करत गेली. मग पुढे मधल्या काळात ते काही केलं नाही, पण मग म्हटलं आता नवीन वर्षभर केल्यानंतर म्हटलं आपण नवीन पात्र करावं. तेव्हा माझ्या डोक्यात अंकलजी आले. आणि हे खूप असं मिस्किल आणि खूप वेगळं पात्र होतं सोटी पोरगीपेक्षा. ती लहान मुलगी, छोटी मुलगी, आणि हा म्हणजे एक 40s-50s मधला एक अंकल हुज व्हेरी इझी गोईंग आणि खूप सेल्फ लव्हिंग, कॉन्फिडेंट असा. आणि ते हिंदीत केलं असल्यामुळे मला असं वाटलं की हिंदीत कंटिन्यू करू. माझ्या डोक्यात हे आलं नाही की मराठी हिंदी असं कुठे बॅरियर येईल. कारण मला स्वतःला असं वाटतं भाषा ही एक नितांत सुंदर गोष्ट आहे. ती का तुम्ही टॅग लावून ही भाषा खराब, मला मुळीच ते पटत नाही. जेव्हा आपल्या भाषेत करा, दुसऱ्या भाषेत बोलल्याने स्वतःच्या भाषेचा अभिमान नाही असं का वाटतं लोकांना? उलट मला तर खूप आवडेल जर मला वेगवेगळ्या भाषा शिकता आल्या तर. त्यामुळे मला असं कधीच डोक्यात आलं नाही आणि मी हिंदी व्हिडिओज अपलोड केले. पण असे खूप लोक होते ज्यांनी मला सरळ सांगितलं की तू जर असं हे मराठीत केलं नाहीस तर आम्ही तर अनफॉलो करू, आम्ही तुझ्या पेजवर राहणार नाही. तेव्हा मी त्यांना सरळ म्हणायचे की तुम्हाला नसेल आवडत तर प्लीज गो अहेड. भाषेमुळे मी असलं काही किंवा 4 लोकांनी मला असं फॉलो करावं म्हणून मी असं करणार नाही. मला ते करण्यात आनंद मिळतोय, माझ्या मनाला ते पटतंय म्हणून मी ते करते. तर त्यामुळे हिंदीचा तेव्हा असे काही जण होते जे म्हणाले तुझं कॉन्टेंट छान आहे पण हे तू मराठीतून कर, आम्ही हिंदी बघणार नाही. अरे बोलिये, अरे आप कैसे, अरे हा हा हा, असा जो खर्जातला आवाज होता ना त्यांनी मला थोडा त्रास व्हायला लागला. म्हणजे खूप मला फटीक जाणवायचा. ते कॅरेक्टर केल्यानंतर किती वेळ मला असं वाटायचं की मी गरम पाणी पिऊ की काय करू, मला त्रास होतोय. आणि मग मला असं वाटलं की नाही, म्हणजे दिस इज नॉट कमिंग आउट व्हेरी वेल. इतकं फ्रुटफुल होत नाहीये हे, कारण घशाला जर त्रास होत असेल तर मग, आणि जर असं होतंय तर मग मी विचार केला की नाही जाऊ दे, आपण बाकीचं काहीतरी डेव्हलप करूया. म्हणून मी ते पात्र थांबवलं. पण इट इज क्लोज टू माय हार्ट. त्याच्यावरच मला विचारायचंय की ऑफकोर्स आपलं म्हणजे एखाद्या आईला जशी आपली सगळी मुलं प्रिय असतात तशी अर्थात तुला सगळी पात्र प्रिय असतील. पण असं कधी झालंय का की त्या पात्रात तू अगदी अडकलीस आणि त्याला ओव्हरकम करणं खूप कठीण झालंय? असं कुठलं कॅरेक्टर आहे का? सोटी पोरगी ते असं आहे की जसं तू म्हणालीस की आपल्याच असं कितीदा व्हायचं, मी काहीही केलं ना तरी असा एक ग्रुप असायचा जो मला येऊन म्हणायचा की हे सगळं ठीक आहे पण तू सोटी पोरगी कर यार, आम्हाला तू सोटी पोरगी म्हणूनच आवडते. हे खूप लोक मला सांगायचे. आणि मेन त्याच्यामध्ये मला ही गोष्ट वाटायची की लेन्सवर एक ती डिपेंडेबिलिटी होती. ऑफकोर्स कधी तो लेन्स असायचा, कधी नसायचा. माझे व्हिडिओज अपलोड करणं कधीच थांबलं नाही, कारण मी एका वेळी खूप व्हिडिओ शूट केले होते. लोकांना असं वाटायचं हिच्याच कडे हा लेन्स, बाकी नाही दिसत आहे कुठे. पण ते असं नव्हतं, मी एका वेळीच केलेले होते आणि मला ती डिपेंडेबिलिटी नको वाटत होती. स्वतःच्या आवाजात, स्वतःच्या चेहऱ्यात करावं असं मला फार वाटत होतं.
त्यामुळे प्रत्येक वेळी ती गोष्ट मी कुठेही करताना सोटी पोरगीचा उल्लेख हा अजूनही होतो. हो. एक पॉइंट कुठेतरी खूप सुखावल्यासारखंही वाटतं की यार ती किती लोकांना आवडली आहे म्हणून म्हणतायत प्रेमापोटी तिच्या. Yes. पण दुसऱ्या बाजूला असं वाटतं पण आपण दुसरंही छान करण्याचा प्रयत्न करतोय तेही बघा. आणि एक्सपेरिमेंट्स केलेच पाहिजेत. Of course. त्याच एका गोष्टीत कसं अडकून राहणार. त्यामुळे जेव्हा आजही असं होतं किंवा मी किती व्हिडिओ दुसरे कितीही टाकले तरी कुठेतरी हे कॉमेंट असतात की पण छोटी पोरगी कधी येते. त्यामुळे मी ते छान गोड मानून घेते की ते प्रेम आहे त्यांचं प्रेम की आहे. त्यांना तिच्याबद्दल तितकी ती खूप घरातला मेंबर वाटते सगळ्यांना. त्यामुळे असं होतं. आणि त्याच प्रश्नाचं एक्सटेन्शन म्हणून मी सांगेल की म्हणून मला तो छोटी पोरगी शो तयार करायचा होता जो मी आता सुरू केला. मी त्याच्यावरच तुला विचारणार होते हा. की अनेकांना माहिती असेल कदाचित निधी आता एक स्टँडअप कॉमेडी शो करते सोटी पोरगी नावाचा #सोटी पोरगी बरोबर. So, त्या शो विषयी काय सांगशील त्याची कशी सुरुवात झाली आणि काय नेमका प्रतिसाद आहे. आय गेस तो एक शो झालाय पण त्याचा राईट. तर नेमका कसं 2 शोज झाले. हा. ग्रेट. तर त्याचा कसा प्रतिसाद आहे. मी 2 वर्षापासूनच माझं चाललं होतं की आपण हे या लेन्सची डिपेंडेबिलिटी नको आणि हे पात्र इतकं जर मनात लोकांच्या आहे आणि मी पण त्याच्यावर खूप काम केलंय. म्हणजे देर आर 150 व्हिडिओज असतील छोटी पोरगीचे, इफ आय एम नॉट रॉंग. पण इतके तिचे व्हिडिओज आहेत छोटे मोठे असे पकडून. तर तिचं एक विश्व तयार झालंय. येस. ते एका लेन्सच्यामुळे आपण जाऊ देऊ शकत नाही. माझीही फार मेहनत आहे त्यात. त्यामुळे मी म्हटलं की आपण छानपैकी असं एक कॅरेक्टर्स दाखवणारा शो तयार करावा ज्याच्यामध्ये लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण आपलं असावं अशी माझी फार इच्छा होती 2 वर्षापासून. मग ह्या वर्षी गणपती बाप्पाच्या वेळेला म्हटलं नाही आपण वी शुड स्टार्ट दिस आणि म्हणून मग मी त्याच्यावर छान असं एक छोटासा गणपती स्पेशल अशी स्किट तयार केली. आणि पहिला शो पेण येथे झाला जिथे गणपती बाप्पाच्या मूर्ती घडतात कोकणात. त्यामुळे तिथून सुरुवात केली आणि द रिस्पॉन्स वॉज अमेझिंग. लोकांना फार आवडलं आणि मला पण फार छान वाटलं. त्याचे पुढचे काही शोज बुक सुद्धा आहेत. तर त्यामुळे आय एम वर्किंग की आता बाकीच्याही स्क्रिप्ट्सवर मी हळूहळू काम करते. छोटी पोरगीच्या वेगवेगळ्या गोष्टी असा तो शो आहे आणि इट इज डिफरंट दॅन द युज्युअल थिंग्स दॅट वी सी. गोष्ट आहेत की एक की सगळे पात्र आहेत त्यात. नलू मावशी, मॉन्टी, आशू, बळवंतराव मामा सगळे पात्र आहेत त्यात, सगळे पात्र आहेत. असा तो एक शो आहे. तर तो गणपती स्पेशल होता ज्याचे आम्ही 2 प्रयोग केले आणि आता पुढे काही शोज आहेत विचार इन डिस्कशन आणि काही बुक्ड आहेत. वाव. त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की तिला मी माझ्या चेहऱ्यात आणू शकली आणि आता ती माझ्याजवळ राहील. स्वीकारतायत ना पण आणि त्याला लोक. बिलकुल. मला हा प्रश्न होता की आपण करताना कसं होईल म्हणजे लोकांना तो गेअर पडेल का. एक्झॅक्टली. पण तो पडला. म्हणजे जे मी केलं एक 35 ते 40 मिनिटाचा तो शो होता. त्यातलं जे छोटी पोरगीचा एक एक्सक्लुझिव्ह सीन होता ज्यात फक्त छोटी पोरगी आहे. तो सीन खूप आवडला लोकांना आणि कुठेच जाणवलं नाही आणि मला कोणी असा फीडबॅक पण दिला नाही की नाही यार आम्हाला छोटी पोरगी नाही वाटत आहे यात. त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी. छान. ऑल द बेस्ट आणि तुला पुढच्या शोज साठी पण. थँक्यू. तर आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. मी आतापर्यंत तुला माझा जो तुझ्यावरचा अभ्यास होता त्यातले प्रश्न विचारले. आता तुझे काही फॉलोअर्स आहेत जे सतत तुझ्या व्हिडिओज वरती कमेंट करत असतात तर त्यांना पडणारे काही प्रश्न मी तुला विचारणार आहेत. आपण सुरू करूयात आपलं दुसरं सेगमेंट कमेंटवर कमेंट. सो तू खरं तर देतेस अनेक मेसेजेसना कमेंट्सना रिप्लाय असतो तुझा पण काही गोष्टी वारंवार एकाच ह्याने विचारल्या जातात तर त्याची उत्तरं मला यात तुझ्याकडून अपेक्षित आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे निधी तुझं शिक्षण किती. मी मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे. सायन्स. येस. MSc मायक्रोबायोलॉजी. त्याच्यानंतर मी PGD डायटेटिक्स हेल्थ अँड न्यूट्रिशन असा कोर्स पुण्याहून केलेला आहे आणि त्यानंतर मी लेक्चरशिप केलेली आहे फॉर एन इयर. मी मायक्रोबायोलॉजी शिकवायची. तुझी मुलं म्हणजे विद्यार्थी सगळे लक्कीच मस्करी करत शिकवत असतील. व्हेरी स्ट्रिक्ट स्टुडंट. गंमत तर ठीक आहे पण माझ्या वर्गात जर इकडचा तिकडे काही कागद केला तर खैर नाही. आणि आता ते लोक जर तुला बघत असतील तर त्यांना कसं वाटतं नाही आम्हाला ओरडायची वगैरे. बिलकुल. म्हणजे आहेत किती जण अजूनही टच मध्ये आहेत जे सांगतात मॅम. आता मला वेगळं वाटतं मॅम हमने व्हिडिओ देखा अच्छा लगा. पण मग तू विज्ञानातून इकडे कुठे म्हणजे युजली आर्टिस्टिक बॅकग्राऊंड जर असेल लोकांचं आता एक खोटं आहे तू सिद्ध केलंय पण विज्ञानातून सिरियस फील्ड मधनं इकडे कसं तेव्हा थोडं दडपण वगैरे वाटलं नाही का. कारण विज्ञान असेल तर आपण थोडं सिक्युअर्ड जॉबकडे वळतो ना आणि किती म्हटलं तरी याच्यामध्ये थोडी अनसर्टिनिटी. तर डेफिनेटली.
पण मी लेक्चरशिप करेपर्यंत माझ्या डोक्यात असं नव्हतं की मी हे फुल टाइम करेन. Exactly. मला असं वाटत होतं की मी नाटकातून काम सुरू ठेवेन. सकाळी मी लेक्चरशिप करेन, संध्याकाळी जाऊन मी नाटकाच्या रिहर्सलला जाईन, असं माझ्या डोक्यात फिक्स प्लॅन होता नागपूरमध्ये असेपर्यंत. मग जेव्हा मी कमर्शियल नाटकांसाठी पुण्याला गेले, म्हणजे तो कोर्स करता, मला खरं म्हणजे पुण्याला मी तो कोर्स याच्यासाठी केला कारण मला नाटकातून कामं करायची होती. त्यामुळे तेव्हा मला वाटलं की नाही यार, दिस कॅन बी टेकन, मला फारच मजा येते यात आणि आय शुड मे बी एक्सप्लोअर. आणि मग बँगलोरला असताना लग्न झाल्यानंतर मी बँगलोरला गेली, तिथे पण मला मी ते फार मिस करत होती. म्हणजे मी जॉब करत होती बँगलोरला, पण मला सारखं असं वाटायचं की यार तो ऍक्टिंग पार्ट जो निघाला आहे ना, तर काहीतरी इनकम्प्लीट आहे, मजा नाही येते. मग हळूहळू मुंबईला आल्यानंतर आय वॉज जॉब हंटिंग बॅडली. जेव्हा मी हे सोटी पोरगी केलं ना, एका ठिकाणी माझं झालं होतं, एका न्यूट्रिशनच्या कोर्समध्ये एनरोल केलं होतं की संडे टू संडे हा कोर्स करायचा, सॅटर्डे पर्यंत जॉब करायचा, सगळं फिक्स होतं. पण हा व्हिडिओ झाल्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. म्हणजे माझा किती ठिकाणून कन्फर्मेशन होऊन म्हणजे कन्फर्मेशन आलं की हां यू आर डन फॉर दिस जॉब, पण कुठे ना कुठे गोष्टी अडकल्या आणि ते होऊ शकलं नाही. म्हणजे मला हे कळायचंच नाही की अरे आपलं सगळीकडे होतंय पण मिळत का नाहीये कुठे काही, पण मे बी हे व्हायचं होतं. खरंच. सो तेव्हापासून माझा ह्या गोष्टीवर फार विश्वास आहे की कुठेतरी आपल्याला जेव्हा अडकल्यासारखं वाटतं तेव्हा काहीतरी छान वाट बघत बरोबर असतं. आहे, नक्की. त्यामुळे आपण प्रोसेसवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तेव्हापासून मला तर त्यामुळे मी सायन्स जे होतं, आणि आय लव्ह सायन्स अजूनही. इनफॅक्ट म्हणजे सगळ्या त्या टर्म्स आणि ते सगळं मायक्रोबायोलॉजी माझ्या सोबतच असतं. येस, आणि डेफिनेटली तू म्हणालीस तसं हे कुठेतरी ह्याला नशिबाची साथ लागते, पण त्यानंतर तू जे केलंस दॅट इज प्युअर हार्डवर्क आणि त्यासाठी तुझंही तितकंच कौतुक आहे. थँक्यू यार, थँक्यू सो मच. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न म्हणजे आम्ही एकंदरीत तुझ्याच व्हिडिओमधनं अनेक तुझे रिलेटिव्हजना भेटतो. नलुमावशी झाली, भाऊ, मैत्रीण, पण खरे जे तुझे नातेवाईक आहेत, सासरचे माहेरचे, ते तुझ्या व्हिडिओकडे कसं बघतात, त्यांची काय प्रतिक्रिया असते जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो, किंवा आधीही जेव्हा गेलं? कारण मला वाटतं जेव्हा तू व्हिडिओ करत होतीस तेव्हा ऑलरेडी तुझं लग्न झालं होतं, राईट? बिलकुल. मग तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती की हे काय, हे वेगळं आहे काहीतरी, असं होतं की कसं काय? मी नाटकातून कामं आधीपासून करत असल्यामुळे तो त्यांच्यासाठी शॉक नव्हता की अरे हे काय एकदम, असं नव्हतं. कारण की खूप आधीपासून, म्हणजे सगळ्यात पहिलं माझं नाटक जेव्हा मी कमर्शियल नागपूरला गेले तेव्हा मी खूप लहान होते, तर तेव्हा पण माझे सगळे मावशी मामा असे सगळे मला आलेले आठवतात. आणि सतत फॅमिली फंक्शन्सला, गेट टुगेदर्सला मी परफॉर्म, आमच्याकडे एंटरटेनमेंटचा सोर्स की हिला उभं करा, म्हणजे माझे नाचून दाखव सांगतात तसे तुला जोक सांगायला सांगायचे का? नाही. आणि मी वराड निघाला लंडनला जे नाटक आहे ना, ते मला अगदी तोंडपाठ आहे. खूप मोठी फॅन आहे त्या नाटकाची. म्हणजे मला असं वाटतं की एकमेवा द्वितीय वगैरे ते आहे अगदी, तर ते मला तोंडपाठ होतं. तर माझे मामा लोक वगैरे सगळे मला फंक्शन असलं, कोणाचं लग्न असलं की इकडे ये, इथे उभी राहा आणि सुरू, बस इतकं. म्हणजे आय वॉज द ओनली सोर्स ऑफ एंटरटेनमेंट इन माय फॅमिली. आणि ते खूप टाळ्या वाजवून आणि मस्त रिस्पॉन्स देऊन माझं कौतुक करायचे अगदी. आणि त्यामुळे ते नातेवाईकांसाठी तो शॉक नव्हता असा काही. दे वर फॅमिलियर. म्हणून असं काही सुरुवातीला डेफिनेटली छान रिॲक्शन्स, छान हे वाटलं की अरे डिजिटल काहीतरी नवीन करते, कारण माहिती नव्हतं कोणाला. आता तर त्यांना अगदी सवयीचं झालंय, त्यामुळे असं काही मला वेगळे अशी काही घरी हे मिळत नाही की अरे आम्ही तुझा तो व्हिडिओ भेटल्यावर सांगतात कधीतरी. आणि सगळ्या कॉमेंट्समध्ये आपल्या एखाद्या मावशी मामाचं कॉमेंट पाहिलं, एखाद्या काकूचं कॉमेंट पाहिलं की खूप छान वाटतं असं बघता बघता की अरे. तर त्यामुळे डेफिनेटली घरच्यांकडून आणि शाबासकीची थाप असली की आणखीन प्रोत्साहन मिळतं. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. आता तुझं जे सगळ्यात आता जे रिसेंट पात्र आहे, जे खूप गाजतंय ऑनलाईन, बिंदियाज ऑनलाईन शो, तर ना हा माझ्या टीमकडनं हा खरं तर हा प्रश्न आहे की मॅडम तुम्ही ज्या बिंदियाज ऑनलाईन शॉपमध्ये वस्तू दाखवता त्या तुमच्या घरातल्या असतात की आणता कुठून, खरेदी करून, काय असतं काय? नाही, त्या माझ्या घरातल्या असतात. आणि ते कसं करतेस तू? म्हणजे चल बाबा आज ही साडी काढली, चला माझं कपाटाचं दार उघडायचं, आज हे विकू आणि काढायचं. मग काही, आणि एखादा गाऊन पण विकू शकते मी, आणि गाऊन दाखवून पण गाऊन पण दाखवू शकते आणि गाऊन पण विकू शकते. आणि ह्याच्यासाठी काय म्हणजे तयारी होती नेमकी? म्हणजे तू बघायचीस का खूप व्हिडिओ हे सगळे? तास बिंज वॉच. बिलकुल बिंज वॉच, लाईव्ह शोज अगदी बाजूला सुरू आहे व्हिडिओ आणि खूप मला अनिकेत म्हणायचं पण काय किती वेळ, तू छान.
मला बघू दे. आणि ते खरंच करतात का ग अशा? म्हणजे मी बघितलेले, मला बिलकुल. ऑनलाईन शॉपिंग तुझ्याच व्हिडिओ मधलं माहिती. बिलकुल. म्हणून लोकांना मला खूप जण हा प्रश्न विचारतात की तू कोण आहे नेमकी एक जिची तू ऍक्टिंग करतेस करतेस. एक्झॅक्टली. पण अशी एक कोणीच नाहीये. त्या खूप जणी आहेत. त्यातलं मला जे काय त्यातनं हेरता येतं ते मी हेरून करण्याचा प्रयत्न करते. पण ते भारी आहे, म्हणजे त्याला तोडच नाही. आम्ही इतके मनस्वीताई म्हणवात. बरं हे ण कुठून सुचलं? म्हणजे आणि त्या काय? तशा बोलतात. मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं, ती म्हणत होती लेमन येलो लेमन येलो. अरे किती सही आहे. त्यामुळे तेव्हापासून. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी मी तशी आता बोलायला लागेन. हो बापरे. ऍक्च्युली नवळाच्याच- माझ्या आता आम्ही दिवाळीसाठी नागपूरला गेली होती तेव्हा माझी आई पण एक दोनदा मला घेणं असं म्हणाली. What? त्याच्यामुळे होऊ शकतं की काही दिवसांनी मी तशीच बोलेन. बापरे. तशी होऊन जाईल मी. आणि इदी बोलणार. ओके. सो यालाच जोडून एक प्रश्न आहे की अनेकदा ना असं म्हटलं जातं की कॉमेडी व्हिडिओ करणारा किंवा ब्रँड कोलॅब विषयी मला खरं तर हे विचारायचंय की बिंदियाज ऑनलाईन शॉप जेव्हा तू करतेस तर अशा खरंच येतात का कधी ऑफर की आमची साडी खरंच तुम्ही विका वगैरे नाही, खरं म्हणजे बिंदियासाठी? मला आवडेल. जर हम्म. कुणाला माझ्यासोबत असं कोलॅबोरेशन करायचं असेल तर मला फार आवडेल. पण तसं तर झालं नाहीये. पण मला एक दोनदा असे फोन झालेत की हा. तुम्ही हे काय करताय आणि तुम्ही असं का करताय ओ. आणि म्हणजे तुम्ही आमची गंमत करताय. तुम्हाला काय वाटतं आम्ही किती मेहनत घेतो असं मला खूप जण म्हणतात. आणि तेव्हा मला हेच सांगायचं असतं. मी सांगते सगळ्यांना की ही एक गंमत आहे. एक्झॅक्टली. आता कॉमेडी म्हटल्यानंतर थोडं बहुत एक्झॅगरेशन होणार. उद्या मी एखादी डॉक्टर पोर्ट्रे केली तर मग मला दगडं मारतील की इतकं नोबेल प्रोफेशन आहे तू काय. कसं? उद्या एखादी टीचर फनी दाखवली तर तुला काय वाटतं आम्ही देशाचे भविष्य पुढचे घडवतो. घडवतोय आणि तू असं नाही होऊ शकत. सो उलट त्याचा मी तर म्हणेन की मी सुद्धा त्यांच्यातलीच एक आहे. आय एम सेलिंग माय टॅलेंट ऑनलाईन. सो आय एम ऑल्सो अ लाईव्ह सेलर. त्याच्यामुळे असं काहीच त्याला जे ऑफेंड होण्यासारखं मला त्यात काही वाटत नाही. मला खूप जण येऊन शिव्या देतात त्याच्यावर ज्या स्वतः लाईव्ह सेलर्स असतात की तुला काय वाटतं त्या आम्ही मेहनत करतो. मी पण मेहनतच करते. मी त्यातून कॉन्टेंट करते. आणि उलट असं कितीदा झालंय की मला खूप जणांनी येऊन सांगितलं की तुझा व्हिडिओ पाहिल्यावर ना आम्ही जाऊन त्यांचे व्हिडिओ प्रचंड पाहिले. तर बघा ना फायदा होतोय तुमचा त्यात. जस्ट एनकॅश इट. व्ह्युअर्स वाढतायत. होऊ शकतं त्यातनं कोणाला आवडेल ते विकत घेतील. आणि वोकल फॉर लोकल घ्या प्लीज. त्यांच्याकडे छान काही मिळत असेल मला पण आवडेल. कोणाला माझ्यासोबत कोलॅबोरेशन करायचं असेल खरंच बिंदिया कोलॅब करून विकणार. बिलकुल. मी एखाद्या लाईव्ह सेलर सोबत जाऊन बसायला तयार आहे विकायला छानपैकी. मस्त. खरंच आणि चांगली आयडिया. विचार करा. ओके. सो ह्यातलाच आणखीन एक प्रश्न म्हणजे मी अनेक तुझ्या व्हिडिओ मधनं मला हा अंदाज आला की तू फूडी आहेस. छान खायला वगैरे आपल्याला प्रचंड आवडतं. आणि तुझा मुंबई, नागपूर, पुणे आणि बँगलोर पण ना कदाचित सगळं कनेक्ट आहे. तर मला या सगळ्या ठिकाणच्या तुझ्या फेवरेट डिशेस बद्दल ऐकायला आवडेल. वाव. मस्त प्रश्न आहे ना. खूप छान. मला ना नागपूरला गेल्यानंतर एकतर नागपूरमध्ये हा बदल ह्या काही वर्षात झालाय की प्रत्येक दुसरी गोष्ट नागपूरच्या रस्त्यावर हॉटेल आहे हवं. आणि ती टेस्ट मला एवढी आवडते बिकॉज आपण तिथे जिथे वाढलो असतो तर ती एक खूप फॅमिलियर टेस्ट असते. जसं नागपूरला नंगा पुतळा नावाची एक जागा आहे. ते एकदम छोट्या अशा गल्ली बोळात एक ठिकाणचा ब्रेड पकोडा मिळतो. ओ माय गॉड. तो इतका छान असतो की मला तो पाहिल्यावर मला माझं कोणी जुना नातेवाईक भेटल्यासारखं वाटतं. माझ्या डोळ्यात पाणी वगैरे येतं त्याच्याकडे पाहून. इतका आवडतो मला तो. नागपूरचे तर्री पोहे, ब्रेड पकोडा, पाणीपुरी, मटर कचोरी. हो माय गॉड सगळंच काही. आणि मुंबईत वडापाव आय थिंक फार छान मिळतो. आणि बाकी असं फार जास्त मी नाही मुंबईत एक्सप्लोर केलेलं. पण वडापाव इज डेफिनेटली जो तुम्हाला कुठेही छान मिळेल. वडापाव भजीपाव असं कुठेही छान मिळेल. पुण्यात मला ना ते चॉकलेट टोस्ट आणि सगळं जे काय FC रोडवर ज्या जितक्या जागा आहेत ना तिथे सगळं वैशालीचा डोसा बिसा ते सगळं आवडतं कारण मी तिथे राहिली असल्यामुळे. आणि बँगलोरला साऊथ इंडियन फूड इडली डोसा वगैरे टू गुड. कुठेही तुम्ही रस्त्यावर. आणि मला ना अशा फॅन्सी रेस्टॉरंट पेक्षा असे छोटेसे जॉईंट्स असतात ना रस्त्यावर बिलकुल. आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत खावं असं छानपैकी. त्यांना विचारावं आणखीन हे कसं केलंय ह्यात काय टाकलंय. तर त्याची लज्जत अजून वाढते. ते आम्हाला बिंदियासारखं ना स्ट्रीट फूड वाल्यांचं पण बघायला आवडेल. तू विचार कर काहीतरी छान वेगळं घेऊन येस ऍक्च्युली मी नक्की विचार करेल. ओके. सो आपण आता आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. आता तू आतापर्यंत ज्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या किंवा प्रश्न पडले होते त्याविषयी आपण तुझी उत्तरं ऐकली. पण काही वेळेला ना नुसतंच एखादी व्यक्ती कमेंट लिहून जाते आणि त्याचा कुठेतरी चांगलाही इम्पॅक्ट पडतो वाईटही इम्पॅक्ट पडतो. तर त्याविषयी आपल्या नेक्स्ट सेगमेंटमध्ये मला तुझ्याकडून ऐकायचंय. तर आपण सुरू करूयात तिसरं सेगमेंट ट्रोलिंग ते स्क्रोलिंग.
तर सुरुवात आपण चांगल्या गोष्टींपासून करूया. तर मला आत्तापर्यंत म्हणजे तू 7 वर्षांचा जो एक प्रवास सांगितला त्यामध्ये खूप छान छान तुला कॉमेंट्स येतात, पण त्यातल्या 3 लक्षात राहिलेल्या खूप जबरदस्त कौतुकाच्या कॉम्प्लिमेंट्स तुला कुठल्या सांगशील? खरं तर हा कठीण प्रश्न आहे, कारण मी खूप मोठ्या भाग्याची धनी आहे असं मी म्हणेन. ह्या पूर्ण वर्षात एकही असा दिवस माझा गेलेला नाही जेव्हा कोणीतरी हे मला कॉमेंट करून किंवा मेसेज करून सांगितलं नाही की आम्हाला आवडलं किंवा छान वाटलं. त्यामुळे मी आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. पण 3 म्हणशील तर मला आत्ता एक जी आठवते ती म्हणजे एक 80-90 जवळपास वर्षाच्या आजी आहेत. तर त्या जागच्यात म्हणजे त्या बेडरिडन आहेत. त्या काही कुठून म्हणजे उठत नाहीत, कुठे जात नाहीत. तर मला त्यांच्या नातीनी कमेंट करून सांगितलं होतं, की आम्ही टीव्हीवर तुझे व्हिडिओज त्यांना दाखवतो अँड दॅट इज द ओन्ली टाईम व्हेन शी लाव्हस छोटी पोरगीचे. त्यामुळे तिने मला सांगितलं, की त्यांना फार आवडतं ते आणि थँक यू सो मच की तू हे करतेस. हे मला फार लक्षात आहे. दुसरा तशाच टाईपचं आहे. मी नागपूरला गेली असताना मला गजानन महाराजांच्या देवळात एक काका येऊन भेटले. ते जवळपास असावेत त्यांच्या 70त वगैरे. त्यांनी मला इतका तोंडभर आशीर्वाद दिला आणि खूप म्हणजे त्यांना सेल्फी किंवा असलं काही माझ्यासोबत नको होतं आणि त्यांनी फक्त मला खूप भरभरून सांगितलं, की "तू बेटा जे काम करतेस, माझे सासू-सासरे नागपूरला राहतात आणि तू जे करतेस ते तू पुढे करत राहा. मला माहिती नाही तुला किती जण हे सांगतात, पण तुझे व्हिडिओज फार छान आहेत आणि मी माझ्या सासू-सासऱ्यांना ते पाठवतो आणि तो आमचा सोर्स आहे लाफ्टरचा." असा अजून एक म्हणशील तर प्रसंग म्हणजे एका मुलीनी मला Instagramवर मेसेज केला आणि सांगितलं, की "तू सोटीपोरकीचा एक व्हिडिओ माझ्या आईसाठी करशील का? माझे बाबा मागच्या वर्षी एक्सपायर झाले आणि ती मुळीच हसत बोलत नाही आहे. ती कुठेही सोशलाइज करत नाही आहे आणि फक्त तुझे व्हिडिओज ती बघते. तर इट विल बी ग्रेट." तर मी त्यांना तो व्हिडिओ पाठवला आणि तिने मला त्यानंतर त्यांची रिॲक्शन पाठवली तो व्हिडिओ बघतानाची. त्या इतक्या छान हसत होत्या, की मला खूप छान वाटलं. म्हणजे भरून पावल्यासारखं वाटतं खरंच, आणि असं खरंच. कितीदा झालंय म्हणजे आत्ता मे बी मला पटापट ते असेच इन्सिडेंसेस सांगता येत नाहीत. पण कितीदा असं झालंय, की मी लिटरली देवासमोर जाऊन फक्त आणि फक्त थँक यू म्हटलंय, की हे माझ्या वाट्याला येऊ शकलं. अशी गोष्ट मी करतेय ज्यानी मला आनंद मिळतोय आणि त्यातून मला असा फीडबॅक मिळणं हे फार म्हणजे आय कांट एक्सप्रेस इट इन वर्ड्स. सो असे हे 3 आहेत. आणि काही दिवस आधी मला एका कॅफेमध्ये एक यंग मुलगा भेटला आणि तो मला हां. म्हणाला, "आय वॉन्ट अ डॉटर लाइक छोटी पोरगी." आणि I was ओह! like, क्यूट. हे म्हणजे वेगळं होतं, की मला जर मला मुलगी हवी आणि त्याचं लग्नही झालं नव्हतं. मला मुलगी हवी आणि ती छोटी पोरगीसारखी हवी. म्हटलं वॉव! खरंच म्हणजे म्हणतात ना, तू आता म्हणालीस त्याच्यावरून मला असं पटकन वाटलं, की लाफ्टर इज द मेडिसिन म्हणतात आणि म्हणजे ते पुण्य आहे तुझ्या गाठीशी आलेलं आणि खरंच खरंय. पुण्यवान आहेस तू, की तू लोकांना हसवतेस आणि त्यातून कुठेतरी तुला समाधान मिळतंय. सो त्यासाठी खरंय. खरंच कौतुक आहे तुझं. थँक यू सो मच. आणि पुढचं म्हणजे आता खरं तर आपण इतकी छान ह्याची सुरुवात केली आहे, तर मला तुला प्रश्न विचारताना पण कसं तरी होतंय. पण सोशल मीडिया आहे, जितकी चांगली बाजू तितकी वाईट बाजू. तर ट्रोलिंग खरं तर सुदैवाने तुझ्या व्हिडिओज खाली मी ट्रोलिंग खरं तर खूप कमी बघितलंय. खरंय. म्हणजे नाहीच म्हटलं ना तरी एखाद दुसरं कुठली तरी असते आणि त्यांना पण तू मस्त उत्तर देतेस. मध्यंतरी मी वाचलेलं कुणीतरी बिनडोक म्हणालं होतं आणि तू त्याच्यावर बिनडोक असं काहीतरी एक कमेंट केली. त्यांनी चुकीच्या पद्धतीने लिहिलं होतं आणि तू करेक्ट करून दिलं. राईट. सो तू देतेस अशी उत्तरं. पण असे काही लक्षात राहिलेले किंवा चीड येणारे कुठेतरी कमी खच्चीकरण करणारे कुठले ट्रोल्स लक्षात आहेत का? एक आहे आता तू म्हणतेस तर. छोटी पोरगीच्या पहिल्या 2-3 वर्षातच मला हा एक पूर्ण मोठा ईमेल आला होता. खूप लिहिलं होतं तिने आणि मला नाव लक्षात नाही पण आडनाव देशपांडेच होतं. हो. त्यामुळे मला आडनाव लक्षात आहे तिचं. तिने इतकं खराब त्यात लिहिलं होतं. इतकं म्हणजे मला खरंच असं वाटलं, की हिचा जर काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर हा कुणाला तरी पास ऑन करावा, की शी नीड्स हेल्प. इतकी गरळ होती का पण लिटरली. म्हणजे कशावर? सोटी पोरगीचा तू जो चेहरा करतेस तो अत्यंत घाणेरडा दिसतो. मला सोशल मीडियावर सगळीकडे तुझेच व्हिडिओज दिसतात, जे की मला मुळीच आवडत नाही. मला कळत नाही लोकांना तुझे व्हिडिओ आवडतातच कसे? असं तिने खूप प्रत्येक वाक्य खराब लिहिलं होतं. आय मीन आय सिरियसली थिंक शी आणि मला ह्या प्रोसेसमध्ये ही गोष्ट कळली आहे. सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायची, तेव्हा मला भीती वाटायची, की अरे कोणीतरी असं लिहील किंवा काही. आता मी इतकी बिनधास्त असते, कारण मला हे कळलंय, की जो जे लिहितो, तो तसा असतो. गोष्ट एकच आहे, त्यावर कॉमेंट्स वेगवेगळ्या येतात. तर त्या का वेगळ्या आहेत? कारण ती व्यक्ती तशी आहे. येस. त्यामुळे मला ते आजकाल काहीच वाटत नाही. मला कुणी काहीही लिहू दे ना, आधी तरी मी उत्तर देण्यात थोडी एनर्जी खर्च करायची किंवा अरे ह्याला मी आता असं पिन पॉइंट उत्तर देते बिलकुल असं.
आता मला गंमत म्हणून काहीतरी वाटलं तर मी लिहिते किंवा मी सोडून देते, कारण दॅट डझंट डिझर्व दॅट मच ऑफ युअर टाइम अँड एनर्जी. येस येस. ती मी दुसऱ्या चांगल्या कामात घालवते ना. लिहू दे त्याला काय लिहायचं. आणि खूपदा ना माझे इतके गोड आहेत फॉलोअर्स, तेच उत्तर देतात. त्यामुळे मला अशा वेळी इतकं छान वाटतं की अरे किती छान, दे हॅव युअर बॅक. येस त्यामुळे तेच उत्तरं खूपदा देतात. त्यामुळे ही एक मला फार लक्षात आहे. म्हणजे तो मी डिलीट करून टाकला. एकदा वाचला, म्हटलं मला हे माझ्या इनबॉक्स मध्ये पण नको आहे एवढी निगेटिव्हिटी. पण कमाल आहे, म्हणजे युजली ट्रोल जेव्हा करतात तेव्हा एखाद्या फेक आयडेंटिटी मागे करतो, म्हणजे तिने तुला अगदी समोरून मेल करणं बिलकुल. आणि पानभर म्हणजे प्रत्येक वाक्यात किती निगेटिव्ह लिहिलं जाऊ शकतं तेवढं तिने लिहिलं. जाऊ दे, पण त्यात पण कॉम्प्लिमेंट आहे, तिला सगळीकडे तुझेच व्हिडिओ दिसतात. एक्झॅक्टली. आय वॉज कमिंग टू दॅट की अरे वा, हिला सगळीकडे आपले व्हिडिओज दिसतात. आणि हे मला सांगणारा माझा नवरा होता, कारण मी सुरुवातीला फार अफेक्ट व्हायची की अरे असं कसं लिहिलंय, कोणी अजून वाचलं तर कसं वाटेल ते आपले, आपण आता फॅमिली वगैरे इतकं सगळं असं खूप. मग आता मला काही वाटत नाही, तुम्ही कशावरूनही लिहा. वजनावरून पण म्हटलं जातं, लाईक प्लीज, तुमच्या डोक्यावर मी जोपर्यंत येऊन बसत नाहीये तोपर्यंत तो तुमचा कन्सर्न नाहीये. बॉडी पॉझिटिव्हिटी ही जी एक संकल्पना आहे ही फार छान आहे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही काही म्हणजे अनहेल्दी होण्याकडे तुमचा कल असावा. मला स्वतःला एक्सरसाइज करायला फार आवडतं. मी फार रेग्युलर एक्सरसाइज करते आणि आय लव्ह इट. मी फार मोठी फूडी पण आहे आणि मला एक्सरसाइज करायला सुद्धा आवडतं. त्यामुळे मला त्या बाबतीत सुरुवातीला जेव्हा कोणी म्हणायचं तेव्हा मी उत्तर द्यायची. आता तर मी तेही हे करत नाही. आमच्या इथे श्रीकृपेने मध्ये एक व्हिडिओ डेडिकेटेड पूर्ण बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी मी केलाय की हाऊ ब्राईट्स आर ट्रोल्ड, यु नो. त्यांना तर खूप म्हटलं जातं, कोणाचं लग्न होत आहे का, मग तू तर आता वजन कमी करच. हे काही अर्थ नाही त्यात. तर त्यात तो एक फनी वेनी मी सांगितलं होतं की ती सरळ उत्तर देते. उगाच ते पोलाईट राहून आणि असं म्हटलं तर जाऊ दे वगैरे असं काही नाही. त्यांना तिथे गप्प करायचं ज्यांनी कोणी म्हटलं तर. माझ्या तर कोणी वाटेला माझ्या घरामध्ये तर येतच नाही. सुरुवातीला वगैरे तरी म्हणायचे, आता तर बिलकुल फिरकतच नाहीत या बाबतीत. पण सुरुवातीला मी त्या बाबतीतही उत्तरं देत होती, पण नंतर मी व्हिडिओच्या मार्फत ते कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करते. एक्सरसाइज करतानाचे पण व्हिडिओज आणि फोटोज मी पोस्ट करते आणि मला खूप जण हे सांगतात की हे पाहून आम्हाला मोटिवेटेड वाटतं आणि आम्हालाही वर्कआउट करण्याची इच्छा होते. इफ दॅट इज हॅपनिंग तर मला फार छान वाटतं की जर इन्स्पायर होऊ शकत असेल एकही व्यक्ती यामुळे तर फार चांगली गोष्ट आहे. नाही, मला खरंच मी तुला हा प्रश्न विचारणार होते, पण मला एकीकडे असं वाटलं ना की तू इतकं कमवलंयस या सोशल मीडियाच्या माध्यमातून, जी माणसं तू कमवलीयस खरं तर, की तू वजन आणि बॉडी शेमिंग याच्या तू पलीकडे गेलेली असशील आता. त्याच्यामुळे पण कितीही म्हणजे काय म्हणूयात की तुला सुदैवाने पाठिंबा देणार किंवा तू तितकी धीटपणे या गोष्टींना उत्तरं देऊ शकलीस, तशाच आपल्या अनेक मुली असतील, मुलंही असतील खरं तर, कारण त्यांनाही ट्रोल केलं जातं. आणि स्पेशली सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही त्या जी 9:16 ची फ्रेम जितकी तोकडी आहे ना, तितकेच तुम्ही तोकडे असायला पाहिजे असं वाटलं जातं. तर नेमकं या मंडळींना जे तुझ्यासारखे काहीतरी करू पाहतात त्यांना तू काय सांगशील? मी सांगेन की नक्कीच हेल्दी राहण्याकडे आपला कल असावा, विच इन्क्लूड्स वेळेवर खाणं पिणं, घरचं खाणं. बाहेरचं डेफिनेटली गो एन्जॉय. म्हणजे मी स्वतः सुद्धा करते, पण मी घरी स्वयंपाक करून खाण्यावर माझा भर असतो. जास्तीत जास्त मी घरचं खाण्याचा प्रयत्न करते. वन्स अ वीक गो, हॅव फन, हॅव व्हॉट यू वॉन्ट, पण बाकी घरचं खाणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. एक्सरसाइज इज सच अ थिंग. म्हणजे एंटायर तुमचा एन्डॉर्फिन्स असे हिट होतात एक्सरसाइज झाल्यानंतर, यू फॉल इन लव्ह विथ युअर सेल्फ. त्यामुळे एक्सरसाइज तर एक अगदी रोजच्या आयुष्याचा पार्ट करायला पाहिजे. आणि हे करत राहून तुम्ही तुमचं काम वजनामुळे थांबवू नका. लाईफ हॅपन्स नाऊ. त्यामुळे मी कधी, कारण माझं असं होतं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं नाही आय लूज सर्टन अमाऊंट ऑफ वेट देन आय विल स्टार्ट. पण मी माझ्या हायेस्ट वेटला असताना पीपल लव्हड मी दिस मच यार. त्यामुळे त्याच्या पलीकडे इतक्या गोष्टी आहेत. त्यामुळे उगाच कोणाचं तरी मत तुमच्याबद्दल असं आहे, पीपल विल नेव्हर अप्रूव्ह ऑफ यू. म्हणजे काही लोक असे असणार आहेत जे तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला छान म्हणणार नाहीत, पण त्यांची तुम्हाला पावती हवी आहे कशाला? आपल्याला आवडतंय ना, आपल्याला मजा येते ना, ती गोष्ट करण्यापासून कधीही थांबू नये. वजनाला तर चुकून ह्याचा पार्ट होऊ देऊ नये. नक्कीच स्वतःला आयडियल वेटमध्ये किंवा आयडियल, आजकाल तर असंही वजनाचं म्हणजे WHO सुद्धा सांगितलंय की वजन हा हेल्थचा निकष नाही. त्यामुळे फिटनेस हा वजनावर ठरत नाही. हाऊ मेनी थिंग्स आर यू एबल टू डू इन अ डे, तुमची एनर्जी लेवल कशी आहे, तुम्ही कसे झोपताय, या सगळ्या गोष्टींवर त्याचा भर असतो. आणि मी ते सगळं शिकलेली असल्यामुळे, वाचलेलं असल्यामुळे मला बिलकुल फरक पडत नाही. मी फार मीन उत्तरं देते जर मला कोणी वजनावरनं म्हटलं. त्यामुळे मी तोच सल्ला देईन सगळ्यांना. बिलकुल त्याच्यामुळे कोमेजून वगैरे जायचं नाही, बिनधास्त पुढे जायचं. बोला.
बिलकुल. जेव्हा तू सुरुवात केलीस तर तू म्हटलंस तसं तू फेसबुकवर ना जास्त प्रसिद्ध झालीस. आत्ताही बघायला गेलं तर इंस्टाग्रामवर तुझी एंगेजमेंट जास्त, पण फेसबुकवर तुझं प्रचंड फॅन फॉलोइंग, 1 लाखाच्या वर वगैरे आहे काय. आता ज्या वेगाने इन्फ्लुएन्सरचं एक क्षेत्र प्रगती होतीये, त्यात विकास होतोय, कुठेतरी ही सवय ते ट्रेंड कॅच करणं किंवा ते सगळं टेक्निकल गोष्टी त्याच्यात त्या अंगवळणी पडायला कुठे कठीण होत आहे का, अडचणी येत आहेत का, आणि त्याच्यावरती तू नेमकं काय सोल्युशन शोधतेस? असं खूपदा होतं. फार छान प्रश्न आहे तुझा. असं खूपदा होतं की एखादा ट्रेंड आला, जसं आता क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे, तर मग त्यावर यू फील ऑब्लाइज्ड, म्हणजे तुम्हाला बोललंच पाहिजे त्याच्यावर कंपल्सरी आहे का? येस. तर काही ना काही त्याच्यावर बोलणं. पण मला असं वाटतं की त्याला जर अर्थ असेल, आता जसं तो कंपल्सरी आहे का तू जो व्हिडिओ म्हणाल, तोही मी ट्रेंडवरच केलेला आहे. ऑफकोर्स. पण ते मला खरंच म्हणायचंय जे मी म्हटलं, कारण मला स्वतःला फार जास्त क्रिकेट असं आय एम नॉट अ फॅन, बिग फॅन. मी बघते, आता वर्ल्ड कपची फायनली बघितली, पण असं खूप मला ॲविड हे नाहीये मी. त्यामुळे जर त्याला काही अर्थ असेल तुमच्या कॉन्टेंटला, जर इफ यू रिअली वॉन्ट टू कम्युनिकेट दॅट, तर त्या ट्रेंडला कॅच करावं. Yes. अदरवाईज मला काही, म्हणजे तो फिअर ऑफ मिसिंग आउट नाही होत. नाहीये. दॅट्स ओके जर मी थोडी मागे पडली, पण माझ्या कॉन्टेंटला अर्थ असावा. प्रत्येक व्हिडिओतनं मला जे मांडायचंय ते मांडल्या जावं. 4 फॉलोअर्स लूज झाले तरी काहीही हरकत नाही, पण मला ती ट्रेन पकडावीशी वाटत नाही. कारण मला असं वाटतं की माझा व्हिडिओ रेलेव्हंट जर राहिला काही वर्षांनी, जसं हे ट्रेंड्स कॅच करण्यामध्ये, जर तू वर्षभराने तो व्हिडिओ बघितलास तर तू म्हणशील याला काय अर्थ आहे, कारण तो ट्रेंड निघून गेला. मग तुमच्या बरोबर. व्हिडिओचा स्पॅन किती कमी आहे, एक्सपायरी डेट आहे त्याला. पण जर तुम्ही स्टोरी किंवा कॅरेक्टर्स असे जे करताय, तर ते आजपर्यंत, म्हणजे पुढेही कैक वर्ष ते राहतील. थोडे फॉलोअर्स कमी असतील तरी चालेल. कित्येकदा माझं पुष्कळ असा स्पॅन जातो जेव्हा कुठलाच व्हिडिओ जात नाही, तर मी तो जाऊ देते. फॉर द सेक ऑफ डुईंग इट, इट्स व्हेरी टॅक्सिंग यार. म्हणजे डोक्याला किंवा ते पोस्चर जे आहे सारखं, त्यांनी पण पुष्कळ गोष्टी होतात. Of सारखं ते course. वाकून बघणे, डोळ्यांवर त्याचा स्ट्रेस येतो. त्यामुळे वन्स इन अ वाईल मी ब्रेक घेते, आणि तेव्हा मला त्याचा फिअर वाटत नाही की ट्रेंड कॅच नाही केला तर कसं होईल. सो शेवटी आपण कसे ट्रेंड सेटर आहोत ना. येस, फॉलो कशाला करायचं. करेक्ट. इन्फ्लुएन्सरच्या जगाच्या आणखीन एका खास सेगमेंटमध्ये आतापर्यंत आपण निधीशी गप्पा मारल्या, पण निधीने कितीतरी वेळा ज्यांचं नाव मेन्शन केलं, असे निधीचे बेटर हाफ अनिकेत सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, आणि मला निधीविषयी काही प्रश्न तुम्हालाही विचारायचे. प्लीज. सो निधी आम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मस्त मस्करी मजा मस्ती, ही घरी पण अशीच असते का रागवते वगैरे? खरंच छान प्रश्न आहे. ते ऍक्च्युअलीच तशी आहे. ओके. म्हणजे मी जे रोजच्या यात बघतो तिला, तेच तुम्ही लोक पण बघता. मी हो. म्हणेन ती ऍक्च्युअली सोटी पोरगी आहे. म्हणजे बाय हार्ट शी इज सोटी पोरगी ओके. ऍक्च्युअली. पण म्हणजे अशी भांडत वगैरे नाही किंवा कटकट वगैरे? तोच सब्जेक्ट पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे बायको म्हणून तू कटकट करतच असशील. हा, नाही, मी कटकट नाही म्हणणार त्याला, हो. पण बाय नेचर म्हणायला गेलं ते ऍक्च्युअली सोटी पोरगी आहे. शी स्वीट. येस, शी इज व्हेरी स्वीट. ओके. आणखीन एक प्रश्न म्हणजे निधीचे व्हिडिओज जेव्हापासून व्हायरल झाले तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असं कधी झालं का की बाकीच्यांनी येऊन कॉम्प्लिमेंट केलं आणि तुम्ही निधी नाही पण तुम्ही आपलं एक वा वा छान छान असं कधी? हा, म्हणजे बऱ्याचदा करतो. आणि बऱ्याचदा येतात पण, म्हणजे जेव्हापासून सुरू केले, जसं तिने पण मेन्शन केलं, तर तो एक लेन्सचा चेहरा होता. Yes. त्यामुळे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की ती निधी आहे म्हणून. पण जेव्हा दुसरे काही कॅरेक्टर्स केले, तर तेव्हा मिसेस डेली सोप वगैरे जे कॅरेक्टर्स होते, ते मी कंपनीमध्ये ऑफिसमध्ये बसले असताना लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर आले. अरे तो अरे यार अनिकेत, हे तू निधी आहे. तर ते ऐकायला नेहमीच छान वाटतं मला. आता लोक भेटतात म्हणजे मला अशा प्रतिक्रिया मिळतात की अरे तू म्हणजे सोटी पोरगी ना तुमची, म्हणजे असं मी तुम्हाला बघितलंय, कारण ती बऱ्याचदा मला पण कव्हर करते मी व्हिडिओ. तुमचा एक व्हिडिओ बघितलेला, ते झाडू म्हणजे तू कचरा काढत होतीस आणि ते मागे काहीतरी करत. बरं, हे असं रॅन्डमली तुम्हाला आहे का व्हिडिओ करण्यामध्ये पण इंटरेस्ट स्क्रीनवर? हा, म्हणजे मी तितका कॅमेरा फ्रेंडली नाहीये, पण म्हणजे मला बॅक ऑफ द कॅमेरा राहायला नेहमीच आवडतं. म्हणजे मी तितकं एक्सप्रेस करू शकत नाही डेफिनेटली, पण हा मी असतो. म्हणजे आता मी मगासपासून जसं निधीने तुमचं कौतुक केलं त्याच्यानुसार म्हणजे इट्स अ व्हेरी ग्रेट कॉम्प्लिमेंट की तुम्ही दोघं एक समीकरण म्हणून खूप भारी आहात, एक सॉलिड Thank you. रिलेशन आहे ते Thank you. दिसतंय. पण काय म्हणूयात, दोघांची जेव्हा करिअर असतात ना आणि ती नेमकी वेगळ्या दिशेने किंवा वेगळ्या वेगाने जेव्हा जात असतात, तेव्हा कुठेतरी कधीतरी खटके उडतात किंवा काय, की मी तुला सल्ला दिला, तू मला सल्ला दिला, तर तो बॅलन्स तुम्ही कसा ठेवता?
सो बेसिकली हिच्या व्हिडिओ मार्फत नेहमी हेच येतं की माझा नवरा अनिकेत माझ्यासोबत आहे. माझ्या करिअरमध्ये तिचं किती योगदान आहे हे कधीच समोर येत नाही लोकांचं, Exactly. पण ते खूप आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे मला कुठला पण प्रॉब्लेम झाला, कुठलं पण काही सजेशन झाले, शी इज ऑलवेज देअर विथ मी. म्हणजे कुठलं पण काही मी म्हणजे कुठले पण डिस्कशन्स होतात जे आपले करिअर रिलेटेड डिस्कशन्स होतात, कधी कधी सुचत नाही की काय करावं, तर तिचं योगदान फार आहे. हे आज मी मे बी पहिल्यांदा सगळ्यांसमोर सांगतोय. नेहमी तिच्याचकडनं हे आलंय की अनिकेत माझ्यासोबत असतो, Yes. पण तेवढीच ती पण माझ्यासोबत असते. आणि जसं तू म्हणाली की होतं म्हणजे आता एक्सपोजर वाईज आपापलं वेगवेगळ्या हे आहेत. तरी मी पण स्वतः डिजिटलमध्येच आहे. पण तरी असं होतं की पटत नाही, पण ते म्हणजे बॅक ऑफ द दिस थिंग वी डिस्कस दिस थिंग आणि एका मुद्द्यावर येऊन आम्ही त्याचं सोल्युशन काढतो. कधी कधी असं होतं की तिला एक वाटतं, मला एक वाटतं, पण मग कधी कधी गोष्टी चुकतात पण. काही स्टँडर्ड नसतं जसं आपण Of म्हणतो, course. तर गोष्टी चुकतात पण आणि तितक्याच बरोबर पण होतात गोष्टी. पण अशा वेळी कन्व्हर्सेशन एक इज द की Yes, असं yes, म्हणू yes. शकतो Conversation आपण. is only इज key. द ओनली हा. की. म्हणजे कितीही झालं तरी तो मुद्दा तिथे सोडून द्यायचा नाही असं मला वाटतं. पटवूनच दिला पाहिजे असं नाही, पण माझं हे मत आहे, तुझं हे मत आहे, मला असं वाटतंय, तुला तसं वाटतंय, ठीक आहे, देअर कॅन बी डिफरन्स, बट आपण एक याबद्दल ठाम असू शकतो की ठीक आहे, म्हणजे आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन इन दिस, पण मला नाही वाटत आहे तसं. आणि ते डिझॉल्व्ह झाल्याशिवाय वी ट्राय की पुढे जाऊ नये. असं तिथल्या तिथे कुठलाही मुद्दा, कामाच्या बाबतीतला असू दे की कुठलाही असू दे, तो तिथे सॉल्व्ह झाला पाहिजे. आता एक छोटासा आणखीन प्रश्न विचारेन तुम्हाला. निधीने आम्हाला मगाचपासून सांगितलं की तुम्ही तिचे पहिले प्रेक्षक आहात आणि तुम्ही खळखळून हसता, पण कधी असं झालंय का की निधीचा जोक आवडलाच नाही? नाही, मला असं कधीच झालं नाही. म्हणजे तिच्यापेक्षा जास्त मलाच आवडतो. अरे वा. म्हणजे ती बऱ्याचदा म्हणते, अरे यात हसण्यासारखं काय आहे? मी म्हटलं यात हसण्यासारखं काय नाहीये. म्हणजे मी लिटरली जसं तिने मगाशी बोलली की बऱ्याचदा मी कॅमेऱ्याच्या मागे असतो आणि हसतो, मी विसरून जातो की समोर निधी आहे आणि मला लिटरली हसायला येतं. म्हणजे ते शूट वगैरे माझं ते नाहीच आहे. म्हणजे इतकं मी असतो ठीक आहे, पण मी स्वतः हसायला लागतो आणि मला प्रत्येक गोष्ट आवडते ऍक्च्युली. ओके, सो फॅन आहे, घरूनच फॅन आहे पहिले. कितीदा मला तो व्हिडिओ टाकण्यासारखा वाटत नसतो. मी माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे असंही म्हटलं तरी चालेल की नाही, हा नाही आहे चांगला. तो म्हणतो अरे ये बहुत बढ़िया है, इसको तुम डालो, तुम मेरी बात सुनो, इसको डालो. आम्ही फारदा म्हणजे पुष्कळदा हिंदीत बोलतो एकमेकांशी. तर त्यामुळे त्याच्या आणि मी त्याला एक असं तो ना असा फार त्याला असं समीक्षकाच्या दृष्टीने बघत नाही. तर त्यामुळे त्याला जर तो आवडला तर तो ॲव्हरेज आवडतो. मॅक्सिमम लोकांना तो आवडतो. त्यामुळे मी त्याला एक स्टँडर्ड त्याची रिॲक्शन हा हसतोय, त्याच्या चेहऱ्यावर इथे हसू येतं, इथे हसू, ठीक, असं कॅल्क्युलेशन माझं. कारण तो खूप मोकळ्या मनाने कुठली गोष्ट बघतो आणि फार तो पॉझिटिव्ह आहे असा. त्यामुळे मी इथे असं नव्हतं म्हणायला पाहिजे किंवा हे याचा अर्थ असा होतोय का वगैरे. आणि त्याचा आणि माझा दृष्टिकोन जो आहे तो गोष्टीकडे बघण्याचा फार वेगळा आहे. त्यामुळे मला एक खूप वेगळं ओपिनियन त्याचं मिळतं माझ्या ओपिनियन. त्यामुळे इट गोज लाईक दॅट. आता आणखीन एक छोटस, मी सारखं शेवटचा प्रश्न ते म्हणतील अजून विचारते. बिलकुल तर विचार. तुम्ही निधीला जसं ती म्हणते की तुम्ही नेहमी मोटिवेट केलंय आणि नेहमी पुढे जाण्यासाठी काय म्हणूयात ते प्रोत्साहन दिले, जर आज या माध्यमातून काही 2 ओळी निधीला सांगायच्या असतील की बाबा डटे रहो असं सांगायचं असेल तर काय सांगा? हा, असं सांगायचं झालं म्हणजे मी हेच म्हणेल की तू चालत राहा, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मला एक तिला सांगायला पण आवडेल की ती फुल फोकसनी काम करत असते. म्हणजे व्हिडिओ तिचं एडिटिंग असतं, बऱ्याचशा मायन्यूट गोष्टी असतात. तर मी त्यासोबत म्हणेल की त्याच्यासोबत थोडं आपण, कारण काय आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काम करतो, पोस्चर, डोळे हे खूप इन्व्हॉल्ड असतं. म्हणजे डोकं तर सगळ्यात जास्त असतं. तर ती ज्या प्रकारे क्रिएटिव्ह आहे, म्हणजे आय हॅव नॉट सीन एनी वन लाईक हर. तर त्यामुळे या गोष्टीकडे पण तिने लक्ष द्यायला पाहिजे. सोबत मोबाईलवर काम करते तर पोस्चर आणि या सगळ्या गोष्टी पण सोबत करायला पाहिजे, जेणेकरून लॉंग रन मध्ये नेहमीच फायदेशीर असं मी म्हणेन. आणखीन एक स्पेशल म्हणजे निधीचे आई बाबा सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत, फक्त त्याचं माध्यम थोडंसं वेगळं असणार आहे, तेही आपण बघूच. पण तत्पूर्वी अनिकेत तुमचे खूप आभार आणि तुम्ही थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने निधीविषयी बोलताय आणि तुम्ही ज्या तळमळीने तिला सांगताय, मला ते स्वतःला बघून खूप आनंद वाटला. असंच तिला पाठिंबा देत राहा आणि तुमच्या जोडीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो Thank you मच. so much. सो आता आपण बघूयात निधीचे आई वडील तिच्याविषयी काय सांगतायत. जेव्हा तिने हे व्हिडिओ तयार करायचं सुरू केलं
आम्हाला माहीत नव्हतं. मला माझ्या मैत्रिणी एक दिवस तो व्हिडिओ दाखवला आणि सांगितलं की हा व्हिडिओ सगळीकडे खूप व्हायरल होतोय. तेव्हा मला कळलं की अरे, हा तर बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला. आणि मग माझ्या ग्रुपमधल्या सगळ्याच मैत्रिणींनी तिचं खूप कौतुक वाटलं. आणि त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटलं की हे काहीतरी वेगळं करते. नाही, आणि निधीच्या ह्याच्यामध्ये कसं तिला तिच्यामध्ये अशी मनापासून पॉवर आहे. ते काही पण चांगल्या गोष्टी करायची, आपण हे करायलाच पाहिजे याबद्दल तिला सुद्धा कॉन्फिडन्स आहे आणि आम्हाला पण आहे तिच्याबद्दल की हेच कामं करावेत आणि केले तर चांगलं होईल. आणि सगळे लोक तिला म्हणतील वा काय शिकलीस ग तू, कुणी शिकवलं तुला हे सगळं, असं सुद्धा विचारतील. आम्हाला लहानपणापासूनच तिची एक झलक दिसली होती. किंवा ती लहान होती तर आमच्या घरी लग्न होतं, तर आम्ही मार्केटमध्ये जात होतो, पर्चेसिंग चालू होतं. ती खूप लहान होती, तर तेव्हा ती सोबत खेळत राहायची इकडे तिकडे आणि आमचं पर्चेसिंग होतं. घरी आल्यानंतर आजोबा होते घरी, तर त्यांना आम्ही सगळं दाखवायचो आणि आम्ही कामाला लागायचो. तर ती त्यातलं एक एक ब्लाऊज पीस म्हणा, साडी म्हणा, काही पण घेऊन त्यांच्यासमोर ठेवायची, मांडायची आणि त्यांना सांगायची, "ये ले लीजिए, ये अच्छा लगता है, हे तुम्हाला छान दिसेल." असं सांगत त्यांना छान सगळे ब्लाऊज पीस हे ते काढून टाकायची. म्हणजे यावरून लक्षात यायचं की तिचं ऑब्झर्वेशन किती बारीक आहे. आणि त्यामुळे आम्हाला वाटायचं की नाही, किती छान बघते. आम्ही तर आमच्या कामात असतो, म्हणून आम्ही नेहमी तिच्या ऑब्झर्वेशनकडे आमचं लक्ष गेलं की खूप मायन्यूट ऑब्झर्व करते म्हणून. आपल्या निधीच्या ऍक्टिंगच्या बाबतीत सांगायचं तर असं वाटतं नेहमी की नाही, ही जी करते आहे ना ते मनापासून करताय, चांगलं करताय, याच्यापेक्षा अजून चांगले कामं करणार ती. निधीने या क्षेत्रामध्ये काम करताना कोणत्याही गोष्टीची काळजी न करता बिनधास्त पुढे जावं. तिला नक्की यश मिळेल आणि आम्ही तिच्या पाठीशी नेहमी आहोत आणि आशीर्वाद आमचे तिच्यासोबत आहे. आता आपण आपल्या एका शेवटच्या सेगमेंटकडे वळूयात, जो रॅपिड फायर. पटापट पटापट उत्तरं द्यायची. ओके. निधीची रोमॅन्सची भाषा काय, मस्करी की कविता? पटापट. मस्करी. निधी कोणाला फॉलो करते? खूप जण, पण आता तोंडावर अगदी नावं म्हणशील तर अमिताभ बच्चन, रुजुता दिवेकर, दिलीप प्रभाळकर, भरत जाधव, सगळे कॉमिक, कॉमेडी वगैरे. वाव. तू स्वतःचे व्हिडिओ किती वेळा बघतेस? अपलोड केल्यानंतर नाहीच. नाही अनिकेत बघत. बघत असेल माझा नवरा, तर मग तो असं काय बघतोय हसतोय म्हणून मी जाऊन त्याला बघते आणि मग व्हिडिओ बघते. पण काय तू बघतोय? नाही बघत. मी नाही जास्त एकदा अपलोड केल्यानंतर नाही. तुझं आवडतं पात्र कोणतं? कसं तू हा माहिती पण तरी. बापरे, नाही यार, आय कांट रिलीज. एव्हरीबडी हॅज माय लव्ह. नाही, एकही नाही, म्हणजे असं एक नाव घेऊन. सगळेच. ओके, सो नाटक, मालिका, चित्रपट की सोशल मीडिया? मला माहिती खरं त्याचं उत्तर, पण तू सांग. नाटक ऍक्च्युली. Of म्हणजे जे हे सगळंच जरी छान असलं तरी जे किक आहे लाईव्ह ऑडियन्स मध्ये, ती मला असं वाटतं जास्त आहे. येस. नागपूर की मुंबई? मुंबई इज वर्क, नागपूर इज होम. दोन्ही. दोन्ही. ओके. मुंबईत असताना नागपूरचं काय मिस करतेस? आई बाबा. नागपूर आणि मुंबईने तुला काय काय दिलं? नागपूरने मला खूप प्रेम दिलंय, मला घडवलंय, माझा कॉन्फिडन्स गेन करायला मदत केली आहे. आणि मुंबईने मला ते सगळं एनकॅश करू दिलंय. सोटीबर्गी नसतीस तर आज काय असतं? ओ माय गॉड, यू सो गुड ॲट क्वेश्चन्स. सोटीबोर्गी नसती तर कुठल्या तरी छान OTT किंवा अशा ह्याच्यात मी एखादं कॅरेक्टर नक्कीच पोर्ट्रे करत असते. पण तू कलाकारच असतीस. 100%. निधीचं एका शब्दात वर्णन करायचं तर काय सांगशील? बढिया. जबरदस्त. आणि आय अग्री, आय कुडंट अग्री मोर. बढिया. थँक्यू. सो निधी, तुझे खूप खूप आभार. आणि तू इतक्या छान आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्यास, मला खूप आवडलं तुझ्याशी बोलून. आणि तू आम्हाला वेळ दिलास त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि असेच तुझे खूप छान 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 व्हिडिओ होते. मी दिलेले आयडिया आपण पण कोलॅब करू कधीतरी. बिलकुल, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. मला फार मजा आली गप्पा मारून. आणि तू खूप छान प्रश्न विचारतेस. मी तुझे Thank you. बाकीचेही इंटरव्ह्यूज पाहिले. सो आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट यू सिद्धी फॉर दिस. थँक्यू. तुझे प्रश्न फार छान होते आणि मला खूप मजा आली अगदी. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू यार. तर ही होती सोटी पोरगी, बिंदिया, मिसेस डेली सोप अशी असंख्य पात्र निभावणारी आपली निधी देशपांडे.
तिच्याशी गप्पा तुम्हाला आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड हार्ट करायला विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर कराल तेव्हा लोकसत्ता लाईव्ह बरोबरच निधी देशपांडेला सुद्धा टॅग करायला विसरू नका. अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.